नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज घरात सर्वांचीच काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होती. आज म्हटलं अशीच काही आपण रेसिपी बनवूया. मी रेसिपी बनवली आणि ती सगळ्यांना खूपच आवडली. म्हटलं तुमच्यासोबतही आपण ही रेसिपी शेअर करूया. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी काबुली चणे 2 वाट्या रात्रभर भिजत ठेवलेले होते. आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया. सर्वात आधी मी हे चणे कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. चण्यांबरोबरच मी 1 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेणार आहे. आता मी 1 ग्लास पाणी येथे टाकून घेतलेले आहे. 1 तेजपात व 1 कलमीचा तुकडा आणि 1 वाटी चहा पावडर मी इथे गाळून घेतलेली आहे. ती पण या चण्यांसोबत मी टाकून घेणार आहे. यामुळे आपल्या चण्यांना छान रंग येणार आहे. आता 3 शिट्या काढून घेणार आहे मी कुकरच्या. आता आपण चण्यांच्या सोबत भटुरे तयार करण्यासाठी डो तयार करणार आहोत. येथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही. येथे दही मी आंबट वापरलेले आहे. मध्यभागी मी दही टाकून घेतलेले आहे. त्यावर मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे व 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे. मी बेकिंग पावडर दह्यावर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. दह्यावर बेकिंग पावडर घातल्यामुळे ते लवकर फर्मेंट होते आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. दही आणि बेकिंग पावडर मी छान मिक्स करून घेतलेली आहे. हे मिक्स करून घ्यायची आणि 1 ते 2 मिनिटे तशीच राहू द्यायची आणि हाताने आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे मैद्यामध्ये आणि पाणी टाकून याचा घट्टसर डो तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे हा डो मी तयार केलेला आहे. हा आपण 15 ते 20 मिनिटे असाच ठेवून देऊया. त्यामुळे हा छान फर्मेंट होणार आहे आणि आपले भटुरे छान आतून जाळीदार तयार होतील. आता मी हा 15 ते 20 मिनिटे असा बाजूलाच ठेवून देणार आहे. त्यासाठी मी आता चण्यासाठी लागणारी फोडणीची तयारी करून घेणार आहे. येथे मी 1 मोठा कांदा असा लांबसर कापून घेणार आहे आणि अर्धा टोमॅटो. येथे मी टोमॅटो अर्धाच वापरणार आहे आणि छान हा कांदा तेलात मी भाजून घेणार आहे. कांदा मी आता कढईत टाकून घेतलेला आहे आणि छान लालसर मी हा भाजून घेणार आहे. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यातच मी टोमॅटोही टाकून घेणार आहे. अशा प्रकारे कांदा हा आता आपला परतला गेलेला आहे. आता त्यातच मी टोमॅटो पण घालून घेणार आहे. येथे मी खडा मसाला दुसरा कुठलाच वापरलेला नाही. आता छान हे भाजल्या गेलेले आहेत. आता हे थंड करून घेणार आहे आणि आपण मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. याचबरोबर मी 8 ते 10 लसूण पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्याही वापरू शकता. पहा, ही अशी बारीक पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता तेल तापल्यानंतर आपण हा तयार केलेला मसाला छान तेलात भाजून घेऊया. मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, तेव्हाच आपल्या भाजीला छान टेस्ट येणार आहे. आता छान मी हा जवळजवळ 5 ते 10 मिनिटे परतून घेणार आहे. आता झाकण ठेवून घेणार आहे. जेवढा वेळ आपल्याला भाजी शिजायला लागणार नाही त्यापेक्षा जास्त वेळ मसाला परतून घ्यायला लागणार आहे. कारण आपण जेवढा जास्त मसाला तेलामध्ये छान शिजवून घेऊ तेवढीच भाजीला छान टेस्ट येणार आहे. इथे मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे, 1 चमचा धनिया पावडर आणि
2 चमचे लाल तिखट वापरलेले आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. आता 1 चमचा मी किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि 1 चमचा जिरा पावडर वापरलेली आहे. आता छान हा मसाला मी मिक्स करून घेणार आहे आणि जोपर्यंत यातील तेल वेगळे होणार नाही तोपर्यंत हा मसाला छान भाजून घेणार आहे. आता दुसरीकडे आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपले चणे पण छान शिजलेले आहेत आणि रंगही बघा तुम्हाला किती छान दिसतो आहे. आपल्याला चणे अशा प्रकारे इतके सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहेत. त्यातील मी थोडे चणे बाजूला काढून घेणार आहे आणि ते स्मॅशरने छान स्मॅश करून घेणार आहे. आपण त्या फोडणीत हे चणे टाकणार आहोत, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान घट्टपणा येणार आहे. आता 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही पहा किती छान तेल वर आलेलं आहे. आता या ग्रेव्हीत मी थोडा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हातावर छान बारीक करून मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. छान आता मसाला झाल्यानंतर आपण हे चणे त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे स्मॅश केलेले चणेसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पूर्ण हे मिक्स करून घेणार आहे आणि त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे. आता हे आपली रेसिपी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. पण आता आपण त्यासाठी लागणारे पण ही अपूर्ण रेसिपी आपण भटुरे करून पूर्ण करणार आहोत. तुम्ही अशीही खाऊ शकता. चला आपण आता भटुरे करायला घेणार आहोत. मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आता याचा आपण छोटा गोळा घेऊन भटुरे तयार करणार आहोत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गोलही लाटू शकता आणि वाटल्यास असे लांबट तसाही आकार ठेवू शकता. मी अशा प्रकारे लाटून घेणार आहे. जास्त आपल्याला जाडही ठेवायचे नाही आणि जास्त पातळही ठेवायचे नाही. आता अशा प्रकारे मी दुसरेही लाटून घेणार आहे. आता तेल तापल्यानंतर मी तळून घेणार आहे. याचा कलर आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही. पहा किती छान हा फुगलेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचेही तळून घेऊ. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी दुसराही भटुरा टाकून घेतलेला आहे. पहा दुसराही किती छान फुगलेला आहे. आपलं दह्याचं आणि बेकिंग पावडरचं प्रमाण योग्य असलं तर इतके छान हे सॉफ्ट आणि छान फुगलेले तयार होतात. आता याबरोबर आपण मसाला तयार करणार आहोत. मी या भांड्यात दही टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वाळलेला पुदिना वापरलेला आहे आणि 1 चमचा जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे व काळे मीठही मी यामध्येच टाकून घेतलेलं आहे. आता मी आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेणार आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तुमच्याजवळ हिरवा पुदिना असल्यास तुम्ही हिरवाही वापरू शकता. ही थाली आता आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपण पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.